सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 18 जुलै 2026 शनिवार। आजच्या दरम्यान आपल्याला लगेच येत्या काही तासांमध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। मित्रांनो, मागच्या 24 तासात राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे। पावसाने हजेरी देखील लावली आहे आणि सध्या देखील वातावरणात मोठा बदल झाला आहे। माहिती अतिशय महत्त्वाची आहे, जाणून घेऊयात पाऊस होणाऱ्या भागांची नावे। पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। संपूर्ण भागांचा उल्लेख आम्ही या व्हिडिओत करणार आहोत। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात बघितले असता पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला रात्रीपर्यंत मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच कोकण पट्ट्यात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मोठा जोरदार पाऊस 18, 19 आणि 20 जुलै आजपासून पुढील 3 दिवस झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आज ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। तर उद्यापासून 2 दिवस मोठा पाऊस खानदेश, उत्तर महाराष्ट्राच्या भागात होईल। मराठवाड्यात देखील आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। विदर्भामध्ये पाहिले असता विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागात देखील आज उद्या 18, 19 जुलै रोजी पाऊस होणार आहे। मात्र यातील भंडारा, नागपूर, यवतमाळ आणि गडचिरोलीच्या भागात मोठा ढगफुटी सदृश पाऊस पुढील 2 दिवसात झालेला बघायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।